प्रतिभापूर खेळाडू मंडणगड तालुक्याचा आन मान शान आणि ज्या संघाने आपल्या संघाला आंबावली संघाचा कोयनीर हिरा मानला जातो. परंतु पहिला बघूया काय सुरेखा चेंडू एक धाव दिली दुसऱ्या प्रयत्न मध्ये आहे का परंतु काय घडलंय काय बिघडलंय आणि दोन धावा मिळतात. दोन एकाच विभागातला संघ असतील या विभागामध्ये एक वांजरोली दुसरं उंबरचेट कारण माहितवाडी संघाला हरवून त्या संघाने पुढील क्षेत्रक्षण आणि पुढील किमया केली होती त्या संघाने उंबरच्या संघाने. परंतु आजच्या घडीला वांजलोली संघाला वांजलोली संघ एक नावातला संघ आहे मंडणगड तालुक्यामध्ये त्याला करावं लागेल. सूर्य कसा फटकेबाजी ओ काय म्हणाला बस यार का बदल आलाय आला आणि चेंडूने गंडावलाय परंतु दोन धाव वाजून नाही रोखू शकला. धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती धावसंख्या दोन्ही वाढते धावसंख्या होते ती आजच्या घडीला. तो भूपेंद्र काय ते क्षेत्ररक्षण केलं काय ते गोलंदाजी केलं भूपेंद्र मॅच साठी यायचं आहे. बघूया सुहास जानी बायतवाडी संघाचा 7 चेंडू 15 धावा डिपेंड केल्या होत्या. तो सुहास गवळीच्या ट्रॅकवर येतोय. बघूया हो सुरेखा फटका परंतु झाला जय नाही काय म्हणावं लागेल हात फाटलेत की काय. नितेंद्र राठाडे नितीन राठाडे साहेब यांच्याकडून हैदराबादवरून ऑनलाईन टुर्नामेंट पाहतात आणि त्याच्यात त्यांनी भूपेंद्रसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावलाय. काय म्हणा आपल्या गावचा सुपुत्र आहे तो नितेंद्र परंतु आपला गाव जिंकतोय ना हेच महत्व दिलाय त्यांनी. 500 रुपयाचा पारितोषिक ऑनलाईन येणार नितेंद्र यांना भूपेंद्र यांना कारण नितेंद्र म्हटलं तर आपल्या गावचे अनमान शान त्यांनी भूपेंद्र लावलाय परंतु नितीन यांच्याकडून आणि हा बघा काय घडलंय एक धाव घेता दोन धाव सुद्धा आलेत पूर्ण झाले. धावसंख्येमध्ये होते ते धावसंख्या होते ती आतापर्यंत 7 केवळ आणि केवळ 4 चेंडू झालेत 7 धावा आलेत कारण 2 चेंडू सामन्याचा असेल. बघूया काय होतोय हो काय सुरेखा फटका हो हो गांडावला चेंडूनी सीधा 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 बिल्डिंग धारलाय. येऊ द्या डीजे काय बोलतोय हिलपुरी हिरा माझ्यासारखा कोण आहे का हिरा षटका मारून चौकार मारून दाखवतोय असल्या गोलंदाजीवर कारण मी सुद्धा आमच्या गावचा हिरा आहे परंतु सिद्ध करून दाखवतोय. हो सूर्य फटका हो हो काय म्हणावं लागल हो चेंडू गेलाय. अ, 15 षटके संपले 15 धावा आले तर काय ती फटकेबाजी केले ओहो आणि प्रेमनी दाखवलं गावचा प्रेम. मला वाटतं या घडीला दुपारच्या सत्रामध्ये चायनीज आणि खाऊन आलंय की काय तो प्रेम फटकेबाजी करतोय कारण 2 चौकार आणि 1 तुडी घेऊन 10 धावसंख्या घेऊन खेळतो तो प्रेम परंतु गावच्या गोलंदाज राखीव खेळाडू थांबा पंच कोण रोशन आहे रोशनचं नाव रोशन करावं लागेल कारण
रोशन आमकोल गावचा काहीतरी हिरा आहे, परंतु आज घडवायला लागेल. 15 धाव. ओ सुर का चेंडू, किती धाव मिळतो? एक धाव घेतली, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत का, परंतु गाच्या झटक्यात आणि आणि जिथे एक धाव होती तिथं दोन धावा घेतलेत. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होते दोन्ही वाढते. धावसंख्या होते 17. कोणाला आहे खतरा? बघा सायकल पडली म्हणजे आला इथं खतरा, परंतु मानावा लागेल. काय काय तर फटकेबाजी करतोय. ओहो, आजच्या घडीमध्ये मंधनगड तालुक्यामध्ये हे चाललेलं सामने. ओ ओ ओ, एक तुझा तर एक माझा गोलंदाज दाखवतोय. तू 1.25 शेर तर मी तुझ्यापेक्षा पण अजून 2.5 शेर आहे, कारण गोलंदाजी करावी लागेल. मला कामाच्या संघाने दुसरं षटक दिलंय आजच्या घडीला. भले आमच्या विभागाने मानगाव तालुक्यात सामने नसतील, परंतु आज मला इथं संधी दिली राजेश बाईत मंडणगड तालुक्यातून. त्या सुवर्ण संधी मी घेतोय, परंतु सुरेख चेंडू आहे, परंतु बघावं लागेल त्याने गांडावलाय आर पार दामदार चौकार. ह्या कोरेंची आलाय नाही तर हा वांदोली गावचा आला स्टार. वांदोली गावचा स्टार कोण आहे? तो अनिल. काय तो बॅक टू बॅक फटके मारतोय, कारण आम्हाला हा बघा एक तुझा तर एक माझा. गावडाने गेला चेंडू. गावडान चाललाय. चला, अजूनही गरज आहे मोठ्या फटक्यांची, परंतु आतापर्यंत झाले धावा 27. शेवटचे मला काही शिल्लक चेंडू असतील. एक चेंडू शिल्लक आहे. 2 षटकांचा सामना असेल, त्याच्यामधून सुद्धा हाणामारीच्या षटकामध्ये फटकेबाजी केली त्यांनी, परंतु रोशन करील का आपल्या गावचं नाव रोशन? शेवटच्या चेंडूवरती किती धावा येते तर हो सूर्य का फटका. ग बाबा एक धावा आली, दुसऱ्या धावमध्ये नाही तो काय तो गंडवली. 2 धावा झाल्यात पूर्ण. धावा संख्येला आकार होते, धावसंख्या होते ती कोणती धावा झालेत. ती धावाचा प्रति षटका मग 15 धावांची गरज आहे. काय म्हणावं लागेल? आमको संघ उमरचा संघ करेल का? हा उंबरच्याचा खेळाडू आलाय, तो बोलतोय मला तुम्ही हरवाल का? कारण हरवून दाखवा. हा आता दाखवतोय.
धान 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 मानवेल पाण्याचा षटकार. काय म्हणावं लागेल. काय प्रति षटका मग 15 धावा, परंतु पहिला चेंडू षटकार मारलाय. काय म्हणावं लागेल. हा, ही ती रणनीती आहे की काय त्यांची. नक्कीच प्रेम सारखा गोलंदाज आहे याच्यामध्ये. फलंदाज आणि गोलंदाजी या अगोदरच्या सामन्यामध्ये आपल्याला उत्कृष्ट पाहायला मिळाली. आणि आकाश 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 शिंदे. प्रेमचा चेंडू परत एकदा संघातर्फे सुरेख चेंडू, परत एकदा चेंडू आणलाय, तो येतोय. बघूया झेल काय क्षेत्ररक्षक आहे, झेल होतो का बघूया. ओ, कॅच टू काय विन आणि काय? झेल सोडला. एक जीवनदान मिळतंय ते जयेशाला. बघा मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं राग येऊ दे नको, परंतु मी म्हटलं हात फाटलत की काय. कारण संघाला गरज आहे एक विकेटची, परंतु तुम्ही नाही करून दिलाय. आपला संघ आपल्या 11 मध्ये काय घेतोय हे दाखवासाठी दिलाय की काय. परंतु आम्हाला आकाश सर सांगतेत 15 धावांची गरज आहे. शेवट पहिल्या 2 षटकामध्ये पहिला चेंडू षटकार होतो, परंतु दुसऱ्या चेंडूवर जर विकेट आली आणि ती सोडला तर काय संघाला नुकसान भरपाई करावे लागेल. नक्कीच राम सर, कॅच टू विन असं समीकरण आहे. आणि हा बघा, ज्या ठिकाणी कॅच सुटते त्या ठिकाणी चेंडू फक्त आपल्याला दिसतो तो प्रेक्षकांमध्ये. धाव घेतात का बघूया. आणि धाव बाद झालाय तो सुहास. या अगोदरच्या सामन्यामध्ये काही करू शकला नाही, धाव बाद झालाय. पारत केली, पारत केली, पार खेळाडू थोडं लाईनच्या बाहेर घ्यायचे आम्हाला सांगण्यात आले. मुरुड रायगड जिल्ह्याचा संघ आहे, आपण थोडासा ओ काय तर भाकऱ्या खाल्ला ना बाबा त्यांनी. नाही रे नाही तो ऐकणार. केवढा मोठा फटका मारला त्यांनी. पहिल्या
धावांची डान्सर गरज. बघा डान्सर रांडाच्यानो कुठनं आलाय. चला 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 होऊन द्या जरा डान्स झाला पाहिजे. गावातूनच आलाय परंतु डान्स दोन्ही बाजूने दाखवतोय आम्हाला. एकदा डान्स झाला पाहिजे दोन्ही बाजून झाला पाहिजे एका बाजून नका. नाटक मग काय होईल माहिती आहे ना बाबा. आम्ही एक धावा आली दुसऱ्याचा प्रयत्न मध्ये आहे का. परंतु होते 2 धावा पूर्ण झालेत. आतापर्यंत 8 धावा आलेत. अजूनही मला 7 धावांची गरज असेल कदाचित. 4 चेंडू 7 धावा काय म्हणावं लागेल. 4 चेंडू 7 धावा काय म्हणावं लागेल का सर होतील का. नक्कीच अशा प्रकारे अजूनही तळ ढकून मैदानामध्ये आहे तो जयेश एक षटकाराच्या साहाय्याने खेळतोय. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि त्याच पद्धतीने उत्कृष्ट असं गोलंदाज आहे तो अनिल. स्वतः शेवटचा षटक घेऊन आलाय. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना आणि हा मात्र सुरेख चेंडू. ओहो काही समजत नाहीये. काय तो यारकर पद्धतीने चेंडू टाकला होता. फलंदाजाचा धार लावलाय त्यांनी धार लावलाय. मला काय गोलंदाजी दिली कारण आज जर का गोलंदाजी चांगली केली नाही पूर्ण मला नंबर लागणार नाही का. अंतिम 11 मध्ये सुद्धा घेणार नाही. आम्ही सुद्धा पाहिले. आम्ही माणगाव तालुक्यात खेळतो परंतु एखादा गलती जर केली ना तर संघाच्या बाहेर जावं लागतो आपल्याला. परंतु असतो खेळ आहे क्रिकेटचा खेळ आहे परंतु तो चांगला करावा लागेल. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 1 बिग हिट. बघूया कोणाच्या बॅट मधून निघतो कोणाचं नशीब खुलतो बघूया. कंपल्सरी चेस आहे. अनिलचा चेंडू सुरेख परत एकदा गुंडाबद्दल चेंडू होता मात्र बाईच्या स्वरूपात 1 धाव पळत पूर्ण केले आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. शाहीक स्वतः मागून घेते ते जयनी जय आहे ना जय शाहीक मागून घेतले. पुरेपूर फायदा घेतोय का. 2 चेंडू आणि 7 धावा. काय देवा काय म्हणा लागेल देव पावल का. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू आणि 6 धावा. 1 मोठा बिग हिट. बघूया हा सामना कोणाच्या दिशेला झुकतो. देवा बाईतवाडीचा देवा काय म्हणतोय मारल की नाही. परंतु मी पण क्रिकेटपटू आहे. गोलंदाज सांगतो अनिल 2 चेंडू मध्ये 6 धावा करावा लागतील. मोठा संघर्ष. देवा बघा फिरकून वाटलाय माझ्या गोलंदाजी 21 धावा आल्या परंतु ह्याने नाही दिल्या. काय देवा सांगतोय आपल्या सहकार्याना सांगतोय तेच सांगतोय की मी 21 धावा दिल्या. माझ्या गावाचं नाव मी खराब केला परंतु बघा काय करतोय तो गोलंदाज वांजलोली वाला. शेवटच्या चेंडू वरती आलाय सामन्याला किती पाहिजे. 1 चेंडू 6 धावा. वांजलोली की उमरचेट बाबा हा केवढा ना मोठा व्हाईट र बाबा. नाही जमणार तो. मारल काय जयू मारणार आहे. उमरचे तर आमचा समालोचक सुद्धा आहेत मला वाटतं. आपल्याला विकाजी लाका सांगतेत षटकार मारल. नाचा पहिला नाचा नंतर आपण वाजू. बाबा डीजे वाजव हा कोणाच्या बाजून होतोय जयू. हो नाही जमला डीजे जयूला परंतु सुप्रंग संघर्ष केलं. वाजव नाच बाले नाच. आता 3ऱ्या नंबरसाठी सामना खेळवण्यात येतोय तो श्री बापदेव क्रिकेट संघ महालोर विरुद्ध श्री जागमाता क्रिकेट संघ उंबरशेत. तरी दोन्ही संघाच्या कर्णधार